हम आए हैं महाराष्ट्र के लातूर में। लातूर के शाहू चौक में 20 साल का लड़का 3 घंटे में चिवड़ा बेच के हजारों की कमाई कर रहा है। लातूर की विशेषता कई मायनों में मानी जाती है। वीडियो का उद्देश्य स्टूडेंट को इंस्पिरेशन देना है। आजकल की 18 से 20 के युवा मोबाइल की दुनिया में खो जाते हैं, पर कई लोगों के जीवन में जिम्मेदारी जल्दी आने पर इस प्रकार जीवन में कुछ कर जाते हैं। नमस्कार मित्रांनो, आपण आलोय लातूरच्या गोलाई या ठिकाणी आणि बऱ्याचशा व्यवसायाबद्दल आपण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करत असतो। कमी पैशामध्ये व्यवसाय कसा ही केला जातो मित्रांनो, फक्त ते करण्याची जिद्द आणि ते विचारधारा आपल्या मनामध्ये असलं पाहिजे। मित्रांनो, मी आलोय एक्झॅक्टली गोलाईच्या मागल्या साइड मध्ये शाहू चौकामध्ये। तुम्ही बघू शकाल आता स्पेशल ओंकार चिवडा या ठिकाणी भेटला जातो। आता आपल्या समोर या गाड्याला चालवणारे ओनर आहेत। पूर्ण नाव काय? ओंकार किशोर बोकरे। ओके, अच्छा। हा व्यवसाय कधीपासून तू करतो? आमच्या वडिलांचे वडील चालवते। वडील चालवतात। आता तिसरी पिढी आहे या गाड्यावरती। या गाड्यावरती म्हणजे सध्या तुझं वय काय? गाडा होता म्हणजे माझं वय 20 आहे आता। सध्या 20 आहे। पण आता 20 वयामध्ये मुलांना सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये मोबाईल पबजी मध्ये असतात। पण एवढी 20 वर्षामध्ये एवढी जबाबदारी किंवा एवढं कसं कळालं की बाबा हा व्यवसाय त्याला केला पाहिजे? केलं तरच आहे ना, काही ना काही केलं तरच आहे। आणि बिझनेस म्हणजे एक आपल्या पाया म्हणजे। अच्छा, पाया। वडील वडिलांना जॉब आहे गोर हॉस्पिटलमध्ये ओटी असिस्टंट आहे ते। अच्छा, ओके, सध्या बर। मग हे तू कमांड कधीपासून सांभाळला स्वतःचे वगैरे? मला आता म्हणजे 2 वर्ष झालं, जसं लॉकडाऊन ओपन झाले तसं मी चालू केलं व्यवसाय। पहिला सध्या गाडा होता छोटासा, पण जसं आता म्हणजे इंस्टाग्राम वगैरे त्याच्यामुळे वाढलेलं जरा। अच्छा, आता गाडी केली त्याच्यामुळे गाडी फूड ट्रक म्हणजे विचार आले। फूड ट्रक। अच्छा, बरं। सध्या तू किती दिवसाला किती तास गाडा तुझा राहतो? माझा 3 तास गाडा राहतो। 3 तास? 6 ते 10 पर्यंत गाडा राहतो। अच्छा, बरं। आता मित्रांनो 10 पण वाजले, 9 पण वाजले नाहीत, सर्व माल या ठिकाणचा संपला आहे। तर सरासरी जर म्हणलं तर दिवसाकाठी तू किती म्हणजे 3 तासामध्ये काय काय तू सर्व करतो? म्हणजे काय काय कसं मारला जातो त्यामध्ये? म्हणजे मेनू काय आहे तुझ्या या ठिकाणी? मेनू म्हणजे माझ्याकडे चिवडाच आहे, दुसरं काय नाही, फक्त स्पेशल चिवडाच आहे। अच्छा, बरं। स्पेशल चिवडामध्ये तू काय काय त्यात देतो, सर्व करतोस काय नाही, कांदा टमाटर, नंतर शेंगा आहे, फरसण, कांदा लसूण अंबारी, कोथमीर वगैरे, काय नाही। आता यामध्ये तू दिवसाला किती किलो चिवडा जातो या ठिकाणी? म्हणजे किलो म्हणजे 7 किलोचं पोतं राहतंय। मी तसे 2 पोते कटवतो। 2 पोते कटवतो। आणि एका पोत्यामध्ये किती प्लेट्स होतात हे तू अनुमान लावलास? म्हणजे एका पोत्यामध्ये नाही ना, म्हणजे सहसा तर 200 प्लेट होतात। 200 प्लेट होतात आणि दिवसा मग तू जवळपास 3 तासामध्ये 400 प्लेट तू खपवतो। अच्छा, बरं। एक प्लेट 20 रुपयाला? 20 रुपयाला आहे। 20 रुपयाला आहे। मग सरासरी डेली कलेक्शन तुझं किती होतं 3 तासामध्ये? डेली कलेक्शन म्हणजे माझं एक 5 तर होऊ शकतं, बरोबर 5 ते 6 मध्ये 5। अच्छा, बरं। मित्रांनो, ही संकल्पना किती जबरदस्त आहे। दिवसभर काही नाही करत आहे, पण 3 घंट्यामध्ये 5000 कमवण्याचा हा एकदम योग्य व्यवसाय आहे। आता तू एवढं मॉडिफाय करण्याचं तू गणित इंस्टाग्राम थ्रू जाणारच की कसं काय जाणार? नाही, माझ्यापासून म्हणजे विचार आला ना माझा, म्हणजे आपण थोडं काय ना काय डेव्हलप करायला पाहिजे। अच्छा, त्याच्यामुळे डेव्हलप केलेला आहे। आता हे मिशन तू लावलंस, आता यामध्ये काय होतं? कांदा प्रेस? काय नाही, कांदा प्रेस, टमाटर सगळं बारीक होत जातं। आणि रिपीट विशेषतः हे आहे की मित्रांनो, एकदा चिवडा खाल्ल्यानंतर माणूस रिपीट येत असतो। कदाचित हा चवच म्हणावं लागेल की बाबा तुझे ज्या पद्धतीनं सर्व करतोस। आणि एवढ्या कमी वयामध्ये आज मुलं काही नाही करत आहे, पण 30 वर्षापर्यंत ही मुलं आज काही करत नाहीत। पण तू काय संदेश देऊ शकशील किंवा व्यवसाय कसा केला पाहिजे आणि तुझ्याकडनं मार्गदर्शन काय असेल? व्यवसाय केलं तर म्हणजे एक आपल्या मनापासूनच करायला पाहिजे आणि माणसाने कधीच लाजायला नाही पाहिजे व्यवसाय लाजलं तर मग माणूस काय पुढे जाऊ शकत नाही, हे कुठला का व्यवसाय असला। आणि व्यवसाय केलं तरच ठीक आहे। आजकाल नोकरी तर कोण करणार गेलेत, पण सहसा तर भरपूर जण शिक्षण करत आहे। शिक्षणामध्ये काय नाही, माझं म्हणजे BA चालू आहे, फर्स्ट इयर म्हणजे आता सेकंड इयरला आहे मी, तरी पण शिक्षणामध्ये तेवढं काय ज्ञान नाही माझं, पण बिझनेस मध्ये तेवढं ज्ञान आहे। माझ्या वडिलांनी मी भरपूर पैसे खर्च केले, पण मी काही शिक्षण केले नाही, माझे बिझनेसच समाज म्हणून। महाराष्ट्रामधून लातूर हे विशिष्ट शिक्षण माहेरघर मानलं चाललंय, पण व्यवसायिक दृष्टिकोनातून तू लातूरसाठी काय म्हणू शकशील बाबा? महाराष्ट्रामध्ये लातूर स्पेशल काय आहे आणि यातनं बरेचसे मोठे मोठे व्यापारी घडला आहे, त्या दृष्टिकोनातून लातूर स्पेशल काय म्हणू शकतील? लातूरमध्ये शिक्षण म्हणजे भारी आहे, पण तरी पण व्यवसाय पण खूप मोठे आहेत। मित्रांनो, बघू शकाल लातूर स्पेशल आहे, त्यामध्ये इथनं शिकून बरेचसे मोठे डॉक्टर इंजिनियर पण होतात आणि तसेच इथून मोठे होऊन असे छोटे छोटे व्यापारी पण मोठे उद्याच्या घडीला जाऊन मोठे होतात। मित्रांनो, शेअर करा आणि व्हिडिओ नक्की व्यवसाय आवडला तर व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।